आणि काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस माझा जन्म झाला होता त्यावेळेस डॉक्टर बोलले होते, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला आजोबा झाले आहेत. सगळे काही शॉक झाले होते. आणि काही काळांतराने मी शाळेत जायला लागलो. शाळेत देखील मला खूप लहान पोरांनी चिडवलं, म्हातारा आला, म्हातारा आला, म्हातारा आला. आणि असंच करत 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 अनेक वर्ष निघून गेली. आणि काही जादुई शक्तींसोबत या सॅन जोसेफचा सॅन्टा क्लॉज झाला. आणि मग तिथून सुरू झाली एक नवीन सुरुवात सॅन्टा क्लॉजची. मी अनेक लहान पोरांना जे दुःखी होते त्यांना गिफ्ट देऊ लागलो आणि त्यांचा आनंद पाहून मी देखील खुश झालो. आणि असंच मी प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यात फिरत 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 सगळ्यांना गिफ्ट वाटू लागलो. आणि तेव्हापासून ही दाढी तशीच आहे. पण भेंडी हे थांब रे सॅन्टा भाऊ, मी का म्हणतो हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही गिफ्ट द्याल ना आम्हाला? ऑफकोर्स माय चाइल्ड, ऑफकोर्स. हो 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 हो, ऑफकोर्स. भेंडी सगळ्यात पहिले ना मग मला दे. बोला, काय पाहिजे तुम्हाला, बोला. मला आहे ना 2-3 किलो चिकन दे. हो 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 करत घंटी मी वाजवू, जे तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देऊ. सांता बाबा की जय. सांता भाऊ, मला आहे ना एक iPhone 17 Pro Max द्या, एक iPad द्या, एक मॅकबुक द्या आणि कडकडी स्पोर्ट्स बाईक द्या. अरे मी सॅन्टा आहे, अलादीनचा जिनी नाही. तू घासून काय पण तुला देईल. तू थांब. पक्की दाढ़ी वाला बुढ़वा झोला लेके भाग गया. Merry Christmas and Happy New Year.